नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डोमेस्टिक सिवेज या युनिटमधला टाइप्स ऑफ सिव्हियर्स हा टॉपिक बघणार आहोत. डोमेस्टिक सिवेज, you know very well that the wastewater released from the residential places is called as the domestic sewage, and it can be carried out with the help of the sievers. जे डोमेस्टिक सिवेज रेसिडेन्शियल बिल्डिंग्समधनं रिलीज होतं ते सिव्हियर्सच्या थ्रू कॅरी आऊट केलं जाणार. सिव्हियर्सच्या थ्रू त्याला वाहून नेलं जातं. मग या सिव्हियर्सचे बरेचसे टाईप्स आहेत बघा. मेनली इट इज कॅटेगराइज्ड इन टू टाईप्स डिपेंडिंग ऑन शेप, ओके, अँड द डिपेंडिंग ऑन मटेरियल्स ऑफ कन्स्ट्रक्शन. त्या सिव्हियरचा शेप कसा आहे, आकार कसा आहे, आणि त्या सिव्हियरला बनवण्याकरता, कन्स्ट्रक्ट करण्याकरता कुठल्या प्रकारचं मटेरियल यूज केलं जातं, कोणतं मटेरियल यूज केलं जातं, या बेसिसवर सिव्हियर्सचे काही टाईप्स आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण फोकस करू डिपेंडिंग ऑन शेप, टाईप्स ऑफ सिव्हियर. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ द सिव्हियर्स डिपेंडिंग ऑन शेप. सो रेक्टँग्युलर, सर्क्युलर, सेमी इलिप्टिकल, horseshoe shape, basket handle type, and egg shape. All these types of the sievers represent the shape of the sievers. Rectangular is one of the shape, circular is also shape, semi elliptical, horseshoe, basket handle type, and egg shape. Now we will see it one by one. Another one, depending on material of construction, दूसरा टाइप आहे मटेरियलच्या बेसिसवर, आणि त्याचे काही प्रकार आहेत, जसं की ब्रिक सिव्हियर, स्टोनवेअर सिव्हियर, कॉन्क्रीट सिव्हियर, कास्ट आयर्न सिव्हियर, स्टील सिव्हियर, प्लास्टिक सिव्हियर. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ सिव्हियर डिपेंडिंग ऑन मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन यूज्ड. चला तर मग आपण स्टार्ट करू आता. नंबर 1, टाईप्स ऑफ सिव्हियर डिपेंडिंग ऑन शेप. त्याच्यामध्ये पहिलं आहे रेक्टँग्युलर सिव्हियर. त्याचे फीचर्स, सच टाईप ऑफ सिव्हियर्स आर रेक्टँग्युलर इन शेप. सो शेप ऑफ द सिव्हियर इज रेक्टँग्युलर, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द रेक्टँग्युलर सिव्हियर. दे आर इझी टू कन्स्ट्रक्ट. कन्स्ट्रक्शन या सिव्हियरचं इझिली होऊ शकते बघा. समटाईम्स यूज टू वर्क ॲज अ स्टोरेज टँक. काहीदा याला स्टोरेज टँक म्हणून सुद्धा यूज केलं जातं. जसं की कुठे, सिवेज फ्रॉम द सी आउटफॉल सिव्हियर्स कॅन बी स्टोअर्ड फॉर सम टाईम्स ड्युरिंग द टायडल कंडिशन. ओके, टायडल कंडिशनच्या वेळी सी आउटफॉल सिव्हियरमध्ये काही वेळापर्यंत जे सिवेज आहे ते स्टोअर केलं जातं. दॅट्स वाय इट इज ऑल्सो समटाईम ॲक्ट ॲज अ स्टोरेज टँक. सुटेबिलिटी कुठे आहे या सिव्हियरची? यूज्ड फॉर स्टॉर्म वॉटर ड्रेन. स्टॉर्म वॉटर, ओके, ड्रेन्स करता याला यूज केला जातं. स्टॉर्म वॉटर ड्रेन तयार करण्याकरता या रेक्टँग्युलर टाईपच्या सिव्हियरला कन्स्ट्रक्ट केलं जात असतं बघा. आणि त्याचे डायग्राम आपल्याला दिसते बघा खाली. सेकंड टाईप आहे सर्क्युलर सिव्हियर. सो सी नाव हिअर, सर्क्युलर. धिस टाईप ऑफ सिव्हियर आर सर्क्युलर इन शेप. त्याच्या नावावरनं आपल्याला कळतं की ही जी सिव्हियर आहे ही सर्क्युलर शेपची सिव्हियर असेल. सिव्हियर हॅव्हिंग द सर्क्युलर शेप. Nowadays, precast asbestos cement concrete pipe reinforced with steel are commonly used in the form of the circular shape. Precast asbestos cement concrete pipes reinforced with steel are commonly used. Suitability, it is used for all types of sievers. सर्व प्रकारच्या सिव्हियर करता ही सुटेबल असेल. आणि जनरली प्रीकास्ट ॲस्बेस्टॉस सिमेंट कॉन्क्रीट पाईप, ज्याला स्टीलने रेन्फोर्समेंट दिलेलं असेल, अशा प्रकारे याला कन्स्ट्रक्ट केलं जातं. डायग्राम जर बघितले आपण तर इकडे बघा, ॲक्च्युअल जो सिव्हियर आहे सर्क्युलर शेपचा तो दिसतो आहे आपल्याला, शेप दिसतो आहे, आणि स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन पण दिलेलं आहे तुम्हाला इथे. तर याप्रमाणे सर्क्युलर सिव्हियर असते. सेकंड टाईप ऑन द बेसिस ऑफ द शेप ऑफ सिव्हियर. नेक्स्ट थर्ड टाईप आहे सेमी इलिप्टिकल. सेमी इलिप्टिकल सिव्हियर. आता सेमी इलिप्टिकल शेप म्हणजे ह्या याप्रमाणे दिसतो आहे बघा तुम्हाला.
इट इज सुटेबल व्हेन लार्ज क्वांटिटी ऑफ सिवेज फ्लो थ्रू आउट द इयर. जनरली सेमी इलिप्टिकल सिव्हिअर हा अशा प्रकारच्या एरियामध्ये सुटेबल असेल जिथे थ्रूआउट इयर्स, पूर्ण वर्षभर सिवेज जो आहे तो लार्ज क्वांटिटीमध्ये जास्त प्रमाणात फ्लो होत असतो, म्हणजे फ्लो होतो. अशा ठिकाणी ह्या सेमी इलिप्टिकल शेपमध्ये सिव्हिअर जे आहे ते कन्स्ट्रक्ट केल्या जातात. सो इट इज सुटेबल व्हेन लार्ज क्वांटिटी ऑफ सिवेज फ्लो थ्रू आउट द इयर्स. इट इज जनरली कन्स्ट्रक्टेड विथ RCC, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, याच्यामध्ये याला कन्स्ट्रक्ट केलं जातं बघा. इट इज यूज्ड इन सॉफ्ट सॉईल ड्यू टू इट्स मोर स्टॅबिलिटी. सॉफ्ट सॉईलमध्ये जनरली ज्या सिव्हिअरची स्टॅबिलिटी जास्त असेल अशा प्रकारचे सिव्हिअर सुटेबल असतात, कारण की सॉईल जी असेल ती सॉफ्ट असल्यामुळे जे सिव्हिअर आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत ते स्टेबल पाहिजेत. ओके, जेणेकरून जास्त ड्युरेबल तिथे असणार ते. सो इट इज यूज्ड इन द सॉफ्ट सॉईल ड्यू टू इट्स मोर स्टॅबिलिटी. It is suitable for sievers of large size, more than 1.8 meter diameter. This is also the suitability where it is used, where there is a requirement of large size sievert. Generally more than 1.8 meter diameter. ज्या ठिकाणी जास्त साईजच्या सिव्हिअरची गरज असेल त्या ठिकाणी, जिथे 1.8 डायमीटरपेक्षा सुद्धा जास्त साईज पाहिजे असेल अशा ठिकाणी सेमी इलिप्टिकल सिव्हिअर जे आहेत ते यूज केल्या जातात. बघा स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि ॲक्च्युअल डायग्राम बघा तिथे कन्स्ट्रक्शन केल्यानंतरचे सेमी इलिप्टिकल सिव्हिअर्स हे याप्रमाणे दिसेल आपल्याला. नेक्स्ट आहे हॉर्स शू सिव्हिअर्स. हॉर्स शू. सो द शेप ऑफ द सिव्हिअर इज लाईक अ हॉर्स शू. जसे घोड्यांच्या जशा टाचा असतात त्याप्रमाणे त्याचा शेप असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड द हॉर्स शू सिव्हिअर. इट इज सुटेबल फॉर हेवी डिस्चार्ज. खूप जास्त प्रमाणात डिस्चार्ज जर करायचा असेल सिवेजचा, खूप जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा सिवेज जो आहे तो डिस्चार्ज केला जातो, देन फॉर दॅट पर्पज द हॉर्स शू सिव्हिअर्स आर यूज्ड. इट्स टॉप इज सर्क्युलर. जर याचा आपण टॉप बघितला तर तो सर्क्युलर असतो बघा. आता याच्यामध्ये याचा जर आपण टॉप बघितला, सो सी नाव हिअर सर्क्युलर इन शेप. इथे पण बघा ॲक्च्युअल जी डायग्राम आहे तिथे पण सर्क्युलर शेपमध्ये असेल. ओके, विथ साईड इन्क्लाइंड ऑर व्हर्टिकल. आणि त्याचे जे साईड आहेत ते इन्क्लाइंड असतात, ह्या साईड ऑर व्हर्टिकल किंवा व्हर्टिकल असतात. बघा इथे पण बघा साईड जे आहेत ते इन्क्लाइंड किंवा व्हर्टिकल असतात. ओके, सो इन दिस वे the features of the horseshoe sievers. Its top is circular with side inclined or vertical. It is mostly used for constructing sievers in tunnels. जे टनेल्स असतात त्या ठिकाणी सिव्हिअर्स बनवण्याकरता जनरली या शेपमध्ये ते सिव्हिअर्स बनवले जातात. इट इज मोस्टली यूज फॉर कन्स्ट्रक्टिंग सिव्हिअर्स इन टनेल्स. ओके, सो इट इज अबाउट द हॉर्स शू सिव्हिअर, फोर्थ टाईप ऑफ द सिव्हिअर्स ऑन द बेसिस ऑफ शेप. ॲक्च्युअलमध्ये डायग्राम दिसतं आहे बघा तुम्हाला, याप्रमाणे तो सिव्हिअर जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला जातो हॉर्स शू शेपमध्ये. नेक्स्ट टाईप आहे बास्केट हँडल टाईप सिव्हिअर. इन धिस टाईप ऑफ द सिव्हिअर अप्पर पोर्शन ऑफ सिव्हिअर हॅज बास्केट हँडल शेप. ओके, द बॉटम पोर्शन इज नॅरोवर इन विड्थ दॅन द अप्पर पोर्शन. दॅट्स वाय इट टेक द शेप ऑफ द बास्केट हँडल. सो देअरफॉर इट इज कॉल्ड एज द बास्केट हँडल टाईप सिव्हिअर. धिस शेप ऑफ सिव्हिअर इज नॉट जनरली यूज्ड ॲट प्रेझेंट. सध्याच्या कंडिशनमध्ये, सध्याच्या दिवसांमध्ये ह्या जो सिव्हिअर आहे बास्केट हँडल सिव्हिअर हा तिथे यूज केला जात नाही. सो बघा इथे याचा जर स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं आपण तर या ठिकाणी इथे हे बघा, हे जशा प्रकारे हा शेप आहे हा याप्रमाणे दिसतो आहे बघा आपल्याला बास्केट हँडल. आणि इथे नॅरोवर झाला आहे बघा, इथे हा पोर्शन नॅरोवर झाला आहे इन्व्हर्टला. हे इथे जर बघितलं आपण तर हे बघा, आणि हा इकडे खाली जिथे आपल्याला सिवेज दिसते इथे हा असा पोर्शन बघा शेप. सो इन दिस वे बास्केट हँडल टाईप सिव्हिअर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज बास्केट हँडल टाईप सिव्हिअर, कारण की याचा जो शेप आहे हा बास्केट हँडलप्रमाणे असतो. सो इट इज द फिफ्थ टाईप ऑन द बेसिस ऑफ द शेप ऑफ द सिव्हिअर. नेक्स्ट टाईप आहे एग शेप, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द स्टँडर्ड एग शेप सिव्हिअर. सो एग प्रमाणे शेप असतो बघा याचा,
जसं अंड्याचा शेप असतो त्याप्रमाणे याला शेप असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड द एग शेप सिव्हिअर. दिस सिव्हिअर्स आर मोस्ट सुटेबल फॉर कंबाईन्ड सिवरेज सिस्टीम. कंबाईन्ड सिवरेज सिस्टीम करता. कंबाईंड सिवरेज सिस्टीम, सिवरेज सिस्टीमचा एक टाईप आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ते सिवरेज सिस्टीम पण बघायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल कंबाईंड सिवरेज सिस्टीम काय असणार ती. द डेप्थ ऑफ दिस सिव्हिअर्स इज 1.5 टाइम्स ऑफ देअर विड्थ. ओके, जेवढी त्याची डेप्थ असेल बघा, जेवढी त्याची विड्थ असेल त्या विड्थच्या 1.5 टाइम्स, दीडपट त्याची काय असणार आहे, डेप्थ असणार आहे. दे आर मेड अप ऑफ कॉन्क्रीट अँड ब्रिक आर्क विथ स्पेशल इन्व्हर्ट ॲट बॉटम. स्पेशल इन्व्हर्ट दिसतोय बघा बॉटमला, इन्व्हर्ट म्हणजे जो लोअर पोर्शन आहे त्याचा. ओके, दे आर मेड अप ऑफ कॉन्क्रीट, तो कॉन्क्रीटने बनलेला असेल, आणि ब्रिक आर्क प्रोव्हाइड केलेलं असेल त्याला, आणि स्पेशल टाईपचा इन्व्हर्ट. सुटेबिलिटी कुठे आहे बघा, सुटेबल फॉर कंबाईंड सिव्हिअर. ओके, सो धिस एग शेप सिव्हिअर इज सुटेबल फॉर द कंबाईंड टाईप ऑफ द सिव्हिअर. धिस इज ऑल्सो द सिवरेज सिस्टीम. हे आपल्याला बघायचं आहे. सो जनरली एग शेप सिव्हिअर असेल. ओके, किंवा मग इथे आपण जो हे जे वेगवेगळे सिव्हिअर्स आपण बघितलेत, ओके, यामध्ये जे सिव्हिअर्स जे आहेत त्यांची सुटेबिलिटी पण आपल्याला तिथे सांगायची आहे. सो धिस इज सुटेबल फॉर द कंबाईंड सिव्हिअर. सो ॲक्च्युअल शेप आणि स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर याप्रमाणे हा एक शेप सिव्हिअर आहे. सो ऑल देज आर द टाइप्स ऑन द बेसिस ऑफ द शेप. नाव डिपेंडिंग ऑन द मटेरियल यूज फॉर द कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन करण्याकरता, सिव्हिअरचं कन्स्ट्रक्शन करण्याकरता मटेरियल्स कुठले यूज केले जातात. जसं की आपल्याला माहिती आहे जनरली कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये ब्रिक असेल, किंवा स्टोनवेअर असेल, किंवा प्लास्टिक असेल, कास्ट आयर्न असेल, अशा प्रकारचे मटेरियल यूज करतात. ऑन द बेसिस ऑफ दॅट त्या ठिकाणी मग त्या मटेरियलच्या बेसवर याचे काही टाईप्स आहेत बघा. सो सी नाव हिअर. फर्स्ट वन, ब्रिक सिव्हिअर. ब्रिक हॅड बीन यूज्ड इन ओल्डन डेज. ओके, जुन्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये ब्रिक सिव्हिअर हे जनरली कन्स्ट्रक्ट केले जात असत. ओके, नाव डेज दे आर नॉट फेवर्ड बिकॉज ऑफ मोर लेबर्स रिक्वायर्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ सच सिव्हिअर्स. पण सध्याच्या कंडिशनमध्ये त्याला यूज केलं जात नाही, किंवा कन्स्ट्रक्शन करता ब्रिक यूज केलं जात नाही, बिकॉज इट रिक्वायर्ड मोर लेबर्स फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सच सिव्हिअर्स. ओके, ही जर आपण बघितली डायग्राम, याच्यामध्ये दिसतं आहे बघा, ब्रिकने बनलेले ते सिव्हिअर्स आहेत. ओके, आणि शेपच्या बेसवर जर याला आपण क्लासिफाईड केलं तर बघा एगप्रमाणे शेप दिसतो त्याचा, पण बनलेलं कुठल्या मटेरियलने आहे ते सिव्हिअर, तर ब्रिक दिसतं आहे बघा तिथे, म्हणून याला ब्रिक सिव्हिअर म्हणायचं. व्हेअर इट इज सुटेबल, दे आर स्टील यूज्ड फॉर कन्स्ट्रक्टिंग लार्ज साईज कंबाईंड सिव्हिअर. खूप जास्त साईजमध्ये जर आपल्याला सिव्हिअर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी हे सुटेबल आहे बघा, ब्रिक सिव्हिअर. सो इन दिस वे डिपेंडिंग ऑन मटेरियल, द फर्स्ट टाईप इज द ब्रिक सिव्हिअर. सेकंड टाईप बघू आपण, स्टोनवेअर सिव्हिअर. स्टोनवेअर मेड विथ द हेल्प ऑफ द स्टोनवेअर. सो दॅट्स वाय द स्टोनवेअर सिव्हिअर्स इज ऑल्सो नोन एज द व्हिट्रिफाईड क्ले सिव्हिअर. स्टोनवेअर सिव्हिअर आर मॅन्युफॅक्चर्ड इन शॉर्ट लेंथ अँड डायमीटर. बघा डायग्राम जर बघितली आपण, ॲक्च्युअल स्टोनवेअर सिव्हिअर कसे असतात तर बघा ते खूप शॉर्ट लेंथमध्ये अवेलेबल आहेत. ओके, आणि डायमीटरसुद्धा कमी आहे बघा स्टोनवेअर सिव्हिअर. जनरली स्टोनवेअर्स बिकॉज ऑफ दॅट शॉर्ट लेंथ अँड लेस or short diameter, it is not generally used for the public drainage system. It is used for the house drainage severe. त्याकरताच त्याला जनरली पब्लिक ड्रेनेज सिस्टीममध्ये यूज न करता हाऊस ड्रेनेज सिव्हिअर म्हणून यूज केला जाता. हाऊस ड्रेनेज सिस्टीममध्ये सिव्हिअर म्हणून त्याला यूज केला जातं. सुटेबिलिटी आहे बघा त्याची स्टोनवेअर सिव्हिअरची. नेक्स्ट टाईप आहे कॉन्क्रीट सिव्हिअर. कॉन्क्रीट सिव्हिअर आहे. कॉन्क्रीट सिव्हिअर मे बी प्लेन ऑर रेनफोर्स्ड. प्लेन सिव्हिअर, प्लेन कॉन्क्रीट सिव्हिअर और रेनफोर्स कॉन्क्रीट सिव्हिअर. रेनफोर्समेंटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं असेल, आणि विदाऊट रेनफोर्ससुद्धा कॉन्क्रीट सिव्हिअर जे आहेत ते यूज केले जातात. जनरली प्लेन आर यूज्ड अप टू डायमीटर 600 mm. जेव्हा डायमीटर हे 600 mm पर्यंत प्रोव्हाइड करायचं असेल तेव्हा प्लेन कॉन्क्रीट सिव्हिअर प्रोव्हाइड करतात. अँड बियॉन्ड द 600 mm डायमीटर रेनफोर्समेंट इज प्रोव्हाइडेड इन द कॉन्क्रीट सिव्हिअर. तेव्हा तिथे रेनफोर्समेंट प्रोव्हाइड केले जाते. जर डायमीटर हे 600 mm पेक्षा जास्त लागत असेल, 600 mm पेक्षा जास्त साईजचे डायमीटर असणारे सिव्हिअर जर कन्स्ट्रक्ट करायचे असेल
तर त्या ठिकाणी रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड केलेली असेल. सिवियर मे बी प्रीकास्ट ऑर कास्ट इन सिटू. प्रीकास्ट ऑर कास्ट इन सिटू म्हणजे जिथे कन्स्ट्रक्शन करायचं आहे तिथेसुद्धा आपण त्याला तयार करू शकतो किंवा प्रीकास्टसुद्धा तयार करू शकतो. द प्लेन प्रीकास्ट इज जनरली अवॉइडेड. तिथे प्लेन कॉन्क्रीट सिवियर जे असेल ते जर तयार करायचे असेल तर देन प्लेन प्रीकास्ट इज जनरली अवॉइडेड अँड ओनली द RCC प्रीकास्ट कॉन्क्रीट सिवियर्स आर यूज्ड. आणि त्या ठिकाणी फक्त RCC जेव्हा प्रीकास्ट तयार करायचे असेल तेव्हा RCC प्रीकास्ट ओके हे प्रोव्हाइड केलेलं असतं बघा RCC. सो जनरली द RCC प्रीकास्ट कॉन्क्रीट आर यूज्ड. सुटेबिलिटी कुठे आहे? यूज फॉर मेन अँड ब्रांच सिवियर. कुठे तयार केल्या जातात? कशाकरता? मेन सिवियर तयार करायचे असेल किंवा ब्रांच सिवियर त्याकरता दोन्हींकरता ती सुटेबल असेल. बघा ॲक्च्युअल डायग्राम दिसते बघा तुम्हाला, याप्रमाणे हे कॉन्क्रीट सिवियर आहेत. नेक्स्ट कास्ट आयर्न सिवियर. कास्ट आयर्न, सो सी नाव हियर CI सिवियर आर अवेलेबल इन साईज व्हॅरिंग फ्रॉम 150 mm टू 750 mm डायमीटर. या कुठल्याही या रेंजमध्ये ते अवेलेबल असतात बघा या डायमीटरमध्ये. दिस सिवियर्स आर ऑफ हाय स्ट्रेंथ अँड मोर ड्युरेबल. हे जे सिवियर्स आहे हे खूप स्ट्रेंथ यांच्यामध्ये असेल, खूप मजबूत असतात आणि खूप ड्युरेबिलिटी जास्त दिवस टिकणारे असतात बघा हे. कास्ट आयर्न सिवियर्स आर वॉटर टाईट. वॉटर वगैरे लीक होत नाही त्याच्यामधनं. सो दॅट्स वाय दे आर वॉटर टाईट अँड दे आर ॲडॉप्टेड फॉर हाय प्रेशर. जिथे प्रेशर खूप जास्त असेल अशा ठिकाणी त्याला आपण यूज करू शकतो. हेवी एक्सटर्नल लोड जिथे असेल, टेम्परेचर जास्त असेल, वेट ग्राउंड असेल किंवा व्हायब्रेशन जास्त असेल अशा सर्व ठिकाणी आपण CI सिवियरला यूज करू शकतो. सुटेबिलिटी काय आहे बघा? दिस सिवियर्स कॅन बी लेड बिलो हेवी ट्रॅफिक लोड. हे जे सिवियर्स आहे हे हेवी ट्रॅफिक लोडमध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. ॲक्च्युअल डायग्राम दिसतं आहे बघा तुम्हाला. कास्ट आयर्न सिवियर हे कशा प्रकारे असतात हे तिथे प्रोव्हाइड केलेलं असेल. नेक्स्ट टाईप आहे स्टील सिवियर. ओके, 5th नंबरचं सिवियर आहे स्टील सिवियर. डिपेंडिंग ऑन द मटेरियल यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द सिवियर. सो स्टील, सो हिअर for making the severe, steels are used at places where high imperviousness, lightness or resistance to high pressure is required. अशा सर्व प्लेसेसमध्ये जिथे इम्परव्हियसनेस पाहिजे, लाईटनेस आणि रेजिस्टन्स टू हाय प्रेशर अशा ठिकाणी स्टील सिवियर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले असतात. स्टील सिवियर्स आर कॉस्टलियर बिकॉज ऑफ हाय रिवेटिंग. आता जेव्हा त्याला कनेक्ट केल्या जात असतं बघा तेव्हा तिथे रिवेट्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, आणि त्याच्यामुळे रिवेटिंग खूप जास्त असल्यामुळे तिथे त्याची जी कॉस्ट आहे ती वाढते, ते खूप महागडं पडतं. ओके, अँड ऑल्सो हाय रिवेटिंग मेक्स इनर सर्फेस ऑफ सिवियर रफ बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ द रिवेट्स. ओके, ऑन द इनर सर्फेस. सो इट मेक द इनर सर्फेस रफ, ज्याच्यामुळे त्याचा इनर सर्फेस जो आहे, ओके, इनर वॉल जे असतात त्या तिथे रफ बनतात. ओके, अँड ॲज द इनर वॉल बिकम्स रफ इट डिक्रीजेस द सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी, ज्याच्यामुळे त्या सिवियरची सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते. सो स्टील सिवियर कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम करोजन बाय गॅल्वनायझेशन. सो इफ द गॅल्वनायझेशन इज कॅरिड आउट देन इट कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम द करोजन. गॅल्वनाइज जर केलं आपण त्याला तर तिथे करोजनपासूनसुद्धा आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो. ओके, तर अशा प्रकारचे फीचर्स आहेत बघा स्टील सिवियर्सचे. इट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ द सिवियर ऑन द बेसिस ऑफ द मटेरियल ऑफ द कन्स्ट्रक्शन. ओके, देन नेक्स्ट टाईप आहे प्लास्टिक सिवियर. नेक्स्ट टाईप इज द प्लास्टिक सिवियर. प्लास्टिक सिवियर, सो द प्लास्टिक पाईप्स ऑल्सो यूज्ड फॉर कॅरिंग द वॉटर rather than the sewage. Generally plastic pipes are not used in the sewerage system, but it is used preferably for the carrying the water with high pressure. Okay, they are available in long length. Okay, greater shock resistance. This plastic sewers possess the greater shock resistance. Long length मध्ये available होऊ शकतात ते. Okay, than the any other material. अँड इकॉनॉमी इन एक्सकॅव्हेशन अँड फास्टर लेईंग. आणि त्याला लेईंग करणे किंवा ते एक्सकॅव्हेशन करणे किंवा लेईंग करणे हे फास्टर असेल आणि इझिली आपण त्याला हँडल करू शकतो बघा. लाईटर वेट असल्यामुळे इट कॅन बी इझिली हँडल. इकॉनॉमी इन एक्सकॅव्हेशन अँड फास्टर लेईंग. शॉक रेजिस्टन्स चांगल्या प्रकारे असेल, लाँग लेंथमध्ये अवेलेबल असेल. या सर्व ॲडव्हान्टेजमुळे ओके त्याला
आपण ते एक मटेरियल, त्या मटेरियलमध्ये सुद्धा आपण CBR तयार करून त्याला आपण यूज करू शकतो. बट जनरली इट इज यूज फॉर कॅरिंग द वॉटर. तर ॲक्च्युअल डायग्राम बघा दिसते तुम्हाला, प्लास्टिक मटेरियलने बनलेले CBRs आणि अशा प्रकारचे लॉंग लेंथमध्ये पाईप्स जे आहेत ते आपण तिथे ॲज अ CBR म्हणून तिथे यूज करू शकतो. So these are about the types of the CBR. So we see the different types of the CBR on the basis of the shape and on the basis of the material used for construction. Thank you very much.